हाय सगळ्यांना. तर आज आहे दत्त जयंती, दत्तगुरूंचा जन्मदिवस. म्हटलं मग आज आपण काहीतरी गोडधोड करू. मग मी ना शिरा करायचं ठरवलं प्रसादाचा. मग एक वाटी पाणी घेतलं, एक वाटी त्याच वाटीने परत दूध पण घेतलं आणि दोन मिक्स करून तापायला ठेवलं. म्हटलं हे गरम होईल तोपर्यंत मग मी जे घरी बनवते ते तूप घेतलं, एक वाटी तूप घेतलं, एक वाटी रवा घेतला. तीच वाटी ज्या वाटीने मी दूध घेतलं होतं, पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने रवा पण घ्यायचा एक वाटी आणि तूप पण घेतलं एक वाटी. हे घरचं तूप आहे ताईनं, मी तुम्हाला का सांगितलं आहे ना की घरीच बनवते मी तूप. ते तूप घेतलं. पर ड्रायफ्रूट्स घेतले आणि केळी पण घेतली. ती केळी खूप मोठी होती मग मी अर्धीच घेतली, कारण की पुरेशी होती, तेवढी छोटीच वाटी होती. मी काही जास्त मोठी प्रसाद करायचा नव्हता, मला थोडाच करायचा होता. आणि एका वाटीमध्ये दूध टाकलं आणि त्याच्यात थोडेसे केसर पण टाकलं आणि ते बाजूला ठेवून दिलं. नंतर मग कढईमध्ये स्टीलची कढई घेतली ताईंनो मी आणि त्याच्यामध्ये तूप टाकलं. नंतरून ड्रायफ्रूट्स टाकले आणि केळी टाकली. तर ते आणि प्रसाद खरं तर पितळाच्या भांड्यात करायचा असतो ताईंनो. माझ्याकडे आहे पातेलं, आईने खूप मोठं पातेलं घेऊन दिलं आहे मला, 1.25 किलोचा होईल त्याच्यामध्ये. म्हटलं एवढं थोडंसंच करायचं आपल्याला, मग कशाला उगाच घ्यायचं एवढं मोठं पातेलं आणि त्यात करायचं. म्हणून मी कढई घेतली आणि कढईमध्येच टाकून घेतलं हे सगळं प्रसाद, त्यातच करायचा ठरवला. पण शक्यतो स्टीलची कढई घ्यायची नाही, कारण की मला ते समजून नाही आलं, पटकन जळती ती, लगेच तिला खालून हे लागतं. त्यामुळे मी एकदम बारीक गॅसवर केलं आहे सगळं. मग मी हे काढून घेतलं. नंतर त्याच तुपामध्ये रवा पण टाकला आणि रवा पण चांगला भाजून वगैरे घेतला तेलामध्ये, एकदम असा लालसर होऊ द्यायचा. आणि ताईंनो कोणी शक्यतो जाड रवा घेतं, पण माझ्याकडं बारीक होता मग मी बारीकच रवा घेतला आणि तोच भाजून वगैरे घेतला चांगला. नंतर मग ड्रायफ्रूट्स आणि केळी टाकली. माझ्याकडे काही बेदाणे नव्हते मग मी ते बेदाणे टाकलेच नाही, जे होतं घरामध्ये तेच टाकलं आहे सगळं. आणि ते चांगलं हे झालं. नंतर त्यात दूध आणि पाण्याचं जे होतं मिक्स केलेलं ते टाकलं. ते टाकून घेतलं, चांगलं मस्त हलवून घ्यायचा, थोडंसं शिजू द्यायचं, थोडंसं पाणी म्हणजे त्याचं दूध घट्टसर होऊ द्यायचा शिरा. आणि नंतर मग साखर टाकली. मी साखर आहे तुम्हाला दाखवलीच नाही त्याच्यामध्ये. एक वाटीभर ज्या वाटीने आपण रवा दूध पाणी घेतलं ना, त्याच वाटीने मी साखर पण घेतली. तेवढंच माप घेतलेलं आहे मी सगळ्याचं आणि साखर टाकून घेतली आणि ते पण चांगलं शिजून घेतलं. आणि शिजल्यानंतर मग ते दूध आणि केशर टाकलेलं होतं ना एकत्र, ते टाकलं. वाफेने जरा असा व्हिडिओ हे झाला आहे, ब्लर टाईप दिसतोय. चला तर ताईंनो प्रसाद तयार झाला आहे. मग माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.